नमस्कार मित्रांनो, नुकताच आपण आपल्या 10वीच्या संस्कृतमधील सूक्तिसुधा हा तिसरा पाठ बघितलेला आहे. आज आपण त्याचा भाषाभ्यास बघणार आहोत. मी आहे योगेश पाटील आणि तुम्ही पाहत आहात संस्कृत साधना. याच्या भाषा अभ्यासामध्ये पहिला प्रश्न पहिल्या श्लोकावरचा आहे, पूर्ण वाक्येण उत्तरत. आणि त्यातला पहिला प्रश्न आहे, का गुरुणाम गुरुः. म्हणजे गुरूंची गुरु कोण असते? विद्या. विद्या गुरुणाम गुरुः. दुसरा प्रश्न आहे, किम राजसु न पूज्यते. म्हणजे राजदरबारांमध्ये कशाची पूजा केली जात नाही. तर कशाची केल्या जात नाही? धनाची. धनम राजसु न पूज्यते. पुढचा प्रश्न आहे, कह पशुः एव. बरोबर, विद्याविहीनः पशुः एव. त्यातला दुसरा प्रश्न आहे, माध्यम भाषया उत्तरत. आणि प्रश्न आहे, विद्या नाम नरस्य इति श्लोकाधारेण विद्यायाः महत्त्वं लिखत. म्हणजे विद्या नाम नरस्य हा जो श्लोक आहे त्याच्या आधाराने विद्येचं महत्त्व लिहायचं आहे. बघा, तुम्ही जर श्लोक पाठ केला असेल तर अतिशय सोपा आहे. आपण असं सांगू शकतो की हा जो श्लोक आहे हा नीतिशतकातून घेतलेला आहे. आणि ह्या विद्येचं महत्त्व सांगताना कवी म्हणतो की विद्या हे नराचं म्हणजे माणसाचं अधिकचं सौंदर्यच आहे. आणि विद्या कशी असते? ती भोग देणारी असते, वेगवेगळी सुख देणारी असते आणि ती गुरूंचीही गुरु असते. आणि तसंच विद्येचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आपल्याला असा होतो की आपण जेव्हा अज्ञात एखाद्या प्रदेशामध्ये जातो त्यावेळेला विद्या आपल्याला एखाद्या ओळखीच्या जवळच्या नातेवाईकांसारखीच असते. आणि म्हणूनच ही विद्या जी आहे ही एक मोठं दैवत असून विद्येमुळे आपली अनेक कामे होतात. तसंच विद्येला राजदरबारात देखील मान असतो. आणि हे सगळं विद्येचं महत्त्व ह्या श्लोकामधून सांगितलेलं आहे असं आपण यामध्ये सांगू शकतो. पुढचा प्रश्न आहे, जालरेखा चित्रम पूरयत. इथे दिलेलं आहे विद्या आणि विद्येची विशेषणं काय महत्त्व आहेत ते सगळे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रच्छन्न गुप्तम धनम, रिकामी जागा जी आहे तिथे धनम येईल. प्रच्छन्न गुप्तम म्हणजे गुप्त असं सुरक्षित ठेवलेलं धन. गुरुणाम, गुरूंची गुरु. परम विद्या परम दैवतम. विद्या नरस्य अधिकम, रिकामी जागेत येईल रूपम. हा झाला पहिला प्रश्न. दुसऱ्या श्लोकावरती जे प्रश्न आहेत ते आता बघूयात. त्यातला पहिला प्रश्न आहे, मंजुषातः उचितम शब्दम चित्वा तालिकाम पूरयत. म्हणजे जी मंजुषा दिलेली आहे त्यामधून उचित शब्द निवडून आपल्याला जी तालिका दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे. तर तालिकेमध्ये नीती निपुणाः आणि 2 रिकामी जागा दिल्यात आणि पुढे वा लिहिलेलं आहे. तर नीती निपुणाः निंदन्तु स्तुवन्तु वा. आपण पाहिलंय ना, नीती निपुणांनी आपली निंदा करो किंवा स्तुती करो. त्याच्यानंतर समाविशतु आणि पुढे रिकामी जागा देऊन वा लिहिलाय. तर लक्ष्मीही समाविशतु गच्छतु वा. मरणम अद्यैव युगांतरे वा. तर रिकाम्या जागेत मरणम आणि युगांतरे असे 2 शब्द येतील. पुढे आहे संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. त्यामध्ये मरणमस्तु असा पहिला शब्द आहे. तर मरणम अधिक अस्तु असा त्याचा संधी विग्रह होतो. पुढे आहे अद्यैव. अद्यैवचा अद्य अधिक एव. पुढे तिसरा प्रश्न त्यात दिलाय, माध्यम भाषया उत्तरत. न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीराः. तर इति सुक्तीम स्पष्टीकृत. आता ही जी सुक्ती आहे हिचं स्पष्टीकरण आपल्याला सगळं लिहायचं आहे. तर आपण असं सांगू शकतो की नीतिशतकातून ही घेतलेली जी सुक्ती आहे ही धीर लोकांबद्दल किंवा सज्जन लोकांबद्दल आपल्याला माहिती देते, अधिकची माहिती देते. धैर्यवान लोकांबद्दल माहिती देते. ती काय माहिती देते की निंदन्तु नीती निपुणा यदि वा स्तुवन्तु. नीती शास्त्र जाणणारे लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत. लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. लक्ष्मी येवो किंवा तिच्या इच्छेने जाओ. अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा. आजच मरण येवो किंवा युगायुगानंतर येवो. न्यायात पथ प्रविचलन्ति पदम न धीराः. न्यायमार्गावरून चालणारे जे न्यायमार्गावर चालणारे जे धीर लोक असतात ते आपला मार्ग कधीही सोडत नाहीत. ह्या पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. पुढचा प्रश्न त्यामध्ये आहे तिसऱ्या श्लोकावरती, पूर्ण वाक्येन उत्तरत. शुकसारिकाः केन बध्यन्ते. शुकसारिकाः म्हणजे पोपट आणि मैना हे कशाने बांधले जातात. तर याचं उत्तर आहे, शुकसारिकाः तेषां मुखदोषेण
बध्यन्ते, त्यांच्या मुखदोषामुळे बांधले जातात. बरोबर आहे की नाही? त्यांना जी बोलायची सवय असते त्या सवयीमुळे लोकांना ते आवडतात आणि मग लोक त्यांना पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवतात किंवा पिंजऱ्यामध्ये ठेवतात. के न बध्यन्ते, आणि कोण बांधले जात नाहीत? तर बकाहा. बगळे कसे शांत पाण्यात उभे असतात, त्यांना कोणी पकडून नेतं का? नाही. म्हणून बकाहा न बध्यन्ते असं त्याचं उत्तर आहे. पुढचा त्यातला प्रश्न आहे संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. पहिला आहे बकास तत्र. तर बकाहा अधिक तत्र, इथे अनुस्वार जो आहे तो सचं रूप घेतो, त्याच्यामुळे बकाहा अधिक तत्र. आत्मनो मुखदोषेण, तर आत्मनः अधिक मुखदोषेण. चौथ्या श्लोकावरती पहिला प्रश्न पूर्ण वाक्येनं उत्तरत. रवेः रथस्य कति तुरगाः सन्ति. रवी म्हणजे सूर्याच्या रथाला किती घोडे असतात? सप्त. तर रवेः रथस्य सप्त तुरगाः सन्ति. आणि रवेः सारथी कीदृशः अस्ति. रवीचा म्हणजे सूर्याचा सारथी कसा आहे? कीदृशः अस्ति, तो चरणेन विकलः, म्हणजे चरण विकलः. रवेः सारथीः चरण विकलः अस्ति. पुढचा प्रश्न आहे संधी विग्रहम कुरुत. रथस्य एकम, रथस्य अधिक एकम. सारथीरपि, सारथीः अधिक अपि. पुढचा प्रश्न आहे मंजुषातः शब्दम चित्वा तालिकाम पूरयत. मंजुषा दिलेली आहे, त्यात काही शब्द दिलाय, ते वापरून तालिका पूर्ण करायची आहे. निरालंबः मार्गः, मार्गच निरालंब होता ना, जो आधांतरी असा मार्ग. आणि सप्त ही रिकामी जागा भरल्या जाईल सप्त शब्दांनी. आणि तुरगाः 7 घोडे. चरण विकलः, कोण चरण विकलः? सारथीही. आणि चक्रम, चक्रमची रिकामी जागा कशाने भरल्या जाईल? एकम, एकच चक्र. पुढचा प्रश्न आहे जालरेखा चित्रम पूरयत. रथस्य एकम चक्रम, निरालंबः मार्गः. म्हणजे हे सगळे रवे हे क्रियासिद्धौ प्रत्युहा. तर भुजगयमिताः सप्त तुरगाः, चरणविकलः सारथीः. पुढे आपल्याला माध्यम भाषा या उत्तरामध्ये क्रियासिद्धी ही सत्वे भवती इति सूर्यस्य उदाहरणेन स्पष्टीकृत. क्रियासिद्धी ही कर्तृत्वाने होते, सत्वाने होते, हे सूर्याच्या उदाहरणाने स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे. तर आपण सांगू शकतो की भोज प्रबंधातून घेतलेला रथस्य एकम चक्रम भुजगमिता सप्ततुरगाः हा श्लोक आहे. आणि ह्या श्लोकामध्ये आपल्याला सूर्याचं उदाहरण दिलेलं आहे की सूर्याच्या रोजच्या प्रवासामध्ये किती अडचणी असतात. सूर्याचा जो रथ असतो त्याला एकच चाक असतं, त्याच्यानंतर त्याला जे 7 घोडे असतात, परंतु ते 7 घोडे हे भुजगयमिताः म्हणजे सापांच्या लगामांनी आवळलेले असे 7 घोडे असतात. आणि सापांचे लगाम म्हणजे साप हा गुळगुळीत असतो, तो लगामही हातातून निसटणार. बरं, त्याचा सारथी पण कसा असतो? चरण विकलः, त्याचा सारथी अरुण जो पायानी पांगळा आहे. म्हणजे इतक्या अडचणी. मार्ग पण कसा आहे त्याचा? आकाशातला हा निरालंब आहे, म्हणजे आधांतरी आहे. आणि इतक्या सगळ्या अडचणी असताना देखील सूर्य हा रोज उगवतो, आकाशातला आपला प्रवास करतो आणि पुढे अस्ताला जातो आणि परत दुसऱ्या दिवशी उगवतो. तर याच्यावरून आपल्याला सांगितलेलं आहे की क्रियासिद्धी जी असते, कार्याची सिद्धी जी असते, ती साधनांमध्ये नसून त्या माणसाच्या, त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो. पुढे विद्यार्थी मित्रांनो, माध्यम भाषा उत्तरात अशी जी प्रश्न असतात, ह्या प्रश्नांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदरील श्लोक हा कुठल्या ग्रंथातून घेतलेला आहे त्याचा थोडासा संदर्भ देणं आवश्यक असतं. 5व्या श्लोकाकडे आपण वळतोय. 5व्या श्लोकाचा पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येनं उत्तरत. तर पहिला प्रश्न आहे का कार्यसाधिका भवती. का म्हणजे कार्यसाधिका काय होते? तर एकता, एकी, एकी ही कार्यसाधिका असते. एकी ही कुठल्याही क्षुद्र छोट्या छोट्या गोष्टींची एकी ही एखादं काम साधून देणारी असते. तर त्याला संहती ही असा शब्द वापरलेला आहे आपण. संहती ही कार्यसाधिका भवती. आणि कैही मत्तदंतिनः बध्यन्ते. मत्तदंतिनः म्हणजे हत्ती कशाने बांधले जातात? तर मत्तदंतिनः गुणत्वम आपन्नैः तृणैः बध्यन्ते. म्हणजे काड्यांची एकत्र करून, गवताच्या तृणांची एकत्र करून वळलेली जी दोरी असते त्याने तो हत्ती बांधला जातो, हत्ती बांधले जातात. पुढे संधी विग्रहम कुरुत. अल्पानामपि.
तर अल्पानाम अधिक अपि असा याचा संधी विग्रह आहे. आणि पुढचा तृणैर गुणत्व मापन्नैर बध्यन्ते. आता हा थोडा मोठा जरी शब्द वाटत असला, अवघड असला, तरी थोडा आपण सावकाश जर बघितलं तर हा अतिशय सोपा आहे. तृणैर, तृणैर रचा विसर्ग होतो. तृणैहि गुणत्वम अधिक आपन्नैहि अधिक बध्यन्ते. तृणैहि गुणत्वम आपन्नैहि बध्यन्ते. तिसरा प्रश्न माध्यम भाषया उत्तरत. संहती ही कार्यसाधिका इति सुक्तीम स्पष्टीकृत. संहती कार्यसाधिका ही जी सुक्ती आहे ही स्पष्ट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये आपण सांगू शकतो की अजून थोडीशी अतिरिक्त माहिती जर आपल्याला द्यायची असेल तर आपण असं म्हणू शकतो की अनुष्टुप छंदातील हितोपदेशातून घेतलेली ही सुक्ती आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीही जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्या एकत्र येण्याने कार्य कसं साधल्या जातं आणि कामं कशी होतात हे आपल्याला स्पष्ट करते. त्यांनी असं सांगितलेलं आहे की अल्पानाम अपि म्हणजे छोट्या छोट्या क्षुद्र वस्तू देखील जेव्हा एकत्र येतात तेव्हा खूप कार्य साधून देतात. ज्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलंय की मोठमोठे हत्ती देखील छोट्याशा गवताच्या काडीने बनलेली जी दोरी असते, वळलेली जी दोरी असते, त्या दोरीने बांधले जाऊ शकतात की नाही. अदरवाईज त्या छोट्याशा काडीला काय महत्व आहे, काय तिच्या शक्ती आहे, नाही. पण जेव्हा अशा अनेक काड्या एकत्र येतात, दोरी वळली जाते, त्यावेळेला तिची शक्ती एकूण वाढून ती हत्तीलाही बांधू शकते असं ह्या सुक्तीमध्ये सांगितलेलं आहे. आपण ह्या पद्धतीने त्याचं उत्तर लिहू शकतो. म्हणजे एकीचं बळ ज्याला आपण म्हणतो ते. त्यानंतर 6व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरत. तर पहिला आहे त्यात साधवः किम न विस्मरन्ति. सज्जन लोक काय विसरत नाहीत. सज्जन लोक हे इतरांनी त्यांच्यावरती केलेले जे उपकार असतात ते विसरत नाही. याला संस्कृतमध्ये आपण म्हणू शकतो अन्येन म्हणजे इतरांनी तेषु कृतम उपकारम न विस्मरन्ति. साधवः अन्येन तेषु कृतम उपकारम न विस्मरन्ति. पुढचा प्रश्न आहे नारिकेलाः किम स्मरन्ति. आणि नारळाचं झाड काय लक्षात ठेवतं. तर लहानपणी त्यानं पिलेलं जे पाणी असतं थोडंसं ते तो विसरत नाही, तो लक्षात ठेवतो. नारिकेलाः प्रथम वयसी पीतम अल्पम जलम स्मरन्ति. पुढचा आहे नारिकेलाः भारम कुत्र वहति. नारिकेल हा भार कुठे वाहतो, त्याचा सगळ्या नारळांचा डोक्यावरती. तर नारिकेलाः भारम शिरसी वहन्ति. आणि पुढे आहे माध्यम भाषा या उत्तरत मध्ये नारिकेलाः नराणाम उपकारम कथम स्मरन्ति. नारळाचं झाड माणसांनी केलेलं उपकार कसे लक्षात ठेवतं. तर त्याचं एका वाक्यात तुम्हाला उत्तर माहिती आहे की ते आपल्याला सुरुवातीला त्याला माळी समजा पाणी घालतो, थोडंसं पाणी घालतो, नंतर वाढल्यानंतर ते झाड त्याला जिवंत असेपर्यंत त्याला पाणी नारळाच्या पाण्याच्या रूपाने देत राहतं. फक्त आधी जसं मी सांगितलं त्या पद्धतीनं आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देतानाही थोडासा त्या कुठल्या ग्रंथातून श्लोक घेतलेला आहे याचा थोडा उल्लेख जर केला तर तुम्हाला मार्क वाढायला नक्की मिळेल. तर तुम्ही म्हणू शकता की विक्रमचरितातून घेतलेला हा श्लोक मालिनी वृत्तातला असून यामध्ये नारळाचं रूपक वापरून सज्जन लोक कशा पद्धतीने त्यांच्यावर इतरांनी केलेले उपकार विसरत नाहीत हे सांगितलेलं आहे. पुढचा आता जो श्लोक आहे 7वा शेवटचा त्यातला पहिला प्रश्न आहे एक वाक्येन उत्तरत. पहिला प्रश्न आहे नरह किम छिंद्यात. म्हणजे माणसाने काय फाडावे. कपडे. पटम. नरह पटम छिंद्यात. मनुजः किम भिंद्यात. घटम भिंद्यात. मित्रांनो मी परत परत सांगतो सूक्ती सुधामधले जे श्लोक आहेत ते तुम्ही जर पाठ जर केले तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल उत्तरं लिहिताना. पुढचा प्रश्न आहे श्लोकात लिंग लकारस्य रूपानी चित्वा लिखत. लिंग लकाराची उदाहरणं लिहायची जशी छिंद्यात, भिंद्यात, कुर्यात ही लिंग लकाराची उदाहरणं आहेत. आणि माध्यम भाषा उत्तरात येन केन प्रकारेन इति सुक्तीम स्पष्टीकृत. येन केन प्रकारेन ही सुक्ती स्पष्ट करा. त्यांनी ही हास्योक्ती आहे आणि याच्यामध्ये अनुष्टुप छंदातली हास्योक्ती असून याच्यात सांगितलंय की बऱ्याच लोकांना प्रसिद्धीची हाव असते आणि त्यांना ती चांगल्या मार्गाने मिळवता येत नाही, तर ते अनेक वेगवेगळ्या काही पण वेगळ्या मार्गांनी ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी उपहासाने अशा पद्धतीने सांगितलेले की माणसांनी रस्त्यात कपडे फाडावेत, घट फोडावा, गाढवावरती बसावं, पण काही करून प्रसिद्धी मिळवावी. अर्थात कवीला इथं सुचवायचं आहे की चांगल्या लोकांनी हे काहीही करू नये. अशा पद्धतीने याचा भाषाभ्यास सगळा संपलेला आहे. पुढे समानार्थक शब्द आणि विरुद्धार्थक शब्द लिहायचे. तर विद्या ज्ञानम, पशुः चतुष्पादः, धनम
वित्तम, लक्ष्मी श्री, शुक कीर, तुरग अश्व, नभ गगनम, रवी भानु. तुम्ही सूर्यनमस्कार घालत असाल तर तुम्हाला रवीचे भरपूर नावं माहिती असतील. संहती म्हणजे संघ, दंती म्हणजे हत्ती गज, तोयम म्हणजे पाणी जलम, शिरह मस्तकम. आता पुढे विरुद्धार्थक शब्द लिहायचे आहेत. विरुद्धार्थक शब्दामध्ये विदेशः स्वदेशः, प्रच्छन्नम म्हणजे झाकून ठेवलेलं, त्याचं विरुद्धार्थी होईल प्रकटम. निंदंतु स्तुवंतु, अल्पम अनल्पम, उपकारः अपकारः, साधवः दुर्जनः, रोहणम म्हणजे चढणे किंवा तर अवतरणम त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भाषाभ्यास सूक्ती सुधाचा पूर्ण केलेला आहे. एक अपील आहे की तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या मित्रांनाही याचा फायदा होईल आणि आम्हालाही व्हिडिओ बनवायला उत्साह अधिक वाढेल.